माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून दोन गटात निर्माण झालेल्या वादाला हिंसक वळण लागले आहे। बुधवारी रात्री संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आणि टायर जाळून निषेध नोंदवला। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्रशासनाने गावात कलम 144 जमावबंदी लागू केली असून 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री अंजनगावातील एका मंदिराच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला। हा पुतळा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या बसवण्यात आल्याचा दावा एका गटाने केला। जोपर्यंत पुतळा हटवला जात नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका या गटाने घेतल्याने तणाव वाढला। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी पुतळा हटवण्याची कारवाई सुरू केली असता संघर्षाला सुरुवात झाली। बुधवारी रात्री 10च्या सुमारास परिस्थिती अधिक चिघळली। सुमारे तासभर गावात गोंधळाचे वातावरण होते। जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली आणि फटाके पेटवून फेकल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। आज गुरुवारी सकाळी घटनेचे पडसाद उमटत असून मराठा आणि धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। कालच्या दगडफेकीनंतर आणि पोलिसांच्या कारवाईनंतर गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे। एकमत डिजिटल करिता विजयसिंह जाधव, सोलापूर। ठिकाणी अंजनगाव खेलोबामध्ये भेटी देत आहे आणि त्यांच्या भूमिका काय असणार आहेत, खास करून आता आपल्यासोबत आवारे पाटील असणार आहेत। खास करून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात। काल जो अश्वारूढ पुतळ्याच्या संदर्भात इथे जो प्रकार झाला आहे तो नेमका आता त्याबाबत आपली काय भूमिका असणार आहे? आमची एवढीच भूमिका आहे, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर चालतोय आणि छत्रपतीच्या स्वराज्याच्या विचारावर चालतोय। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करण्याचं कारण नाही। आता पगड जातीला गुन्हा आणि इथून पुढं कोणीही जातीवाद होईल अशी वाक्य करू नये, कारण छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या जागेत बसले काय आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही चौकात बसले काय, अखंड महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि तुम्ही जे मंदिर म्हणताय ते मंदिर पण शिवाजी महाराजांमुळे आहे। त्यामुळे कुणीही विरोध केलेला नाही, सहन पण करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज। काल पोलीस थोडंसं बायलॉ साईडने असं म्हणलं तरी दगडफेक सुद्धा करण्यात आली। त्या भावना आता राज्यभर पोचतायत। आपली काय भावना असणार आहे आणि खास करून अंजनगाव खेलोबामधल्या लोकांना हे जे पोलिसांकडून प्रसाद मिळाला एक प्रकारे की ज्यातून मिळायला नको होता, याबाबत आपण काय सांगा? हे बघा, पोलीस प्रशासनाने जे लाठीचार्ज केला आहे, महाराष्ट्रात पहिली घटना आहे ज्यात पोलीस प्रशासन दगडफेक करते। या सगळ्या गोष्टीचा जाहीर निषेध आहे आणि त्यांनी जे केलंय का त्या कृतीची त्यांना शिक्षा मिळणार आहे। आज आम्ही पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं कार्य पूर्ण करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही या पोलीस प्रशासनाच्या विरोधात एक वेगळं आंदोलन उभा करून या सर्वांना बडतर्फ करण्यासाठी आम्ही गृहमंत्र्याला मंजूर करणार आहोत। आपल्यासोबत बघत असणार आहेत, काय सांगा आता हे सगळं वातावरण एकीकडे कुणी जास्त पेटवण्याचा प्रयत्न करते असं वाटतंय का? स्वराज्याची जी संकल्पना आहे ही माती पहिलीच गरम आहे। त्याच्यामुळं राजाने प्रत्येकाच्या धमन्यात गरम रक्त भरलेलं आहे। त्याच्यामुळं जिथं जिथं स्वराज्याच्या राजाविषयी कोण अपमान शब्द काढेल किंवा मूर्ती, आज पाटील सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी मूर्ती उभा करण्याचा संकल्प आहे। आमची मका दोघांची चर्चा झाली की राजाच्या मूर्तीसमोरनं जाताना पिचकारी मारत नाही पोरगा, महिलेकड चुकीच्या नजरेनं बघत नाही मुलगा। आणि राजा स्वराज्यात देवेंद्रजी गृहमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या राज्यात करंगळी कापून बळी घेतले जात आहेत, स्त्रियांची शिलं लुटली जात आहेत। हे स्वराज्याला फार लाजिरवाणी आहे। आज माझ्या राजाची मूर्ती उभा राहत असताना मी राजाकडे सन्मानाने स्वाभिमानाने बघू शकत नाही का? तर एवढा लाचार करून ठेवलेला आहे महाराष्ट्र सध्या राज्यकर्त्यांनी। प्रत्येक राज्यकर्त्यांनी विचार करावं आणि समाज हा किती शून्य आहे, समाज फार प्रगल्भ आहे। त्यांना वाटत असेल की आम्हीच हुशार आहे, तुम्ही काही हुशार नाही। काबाड कष्ट करणाऱ्यापेक्षा मेंदूपेक्षा तुमचा मेंदू हुशार नसतो। चर्चेतून काय तोडगा निघेल का? चर्चेतून तोडगा काढायचा काय आहे त्याच ठिकाणी राजाची मूर्ती राहावी,
सगळ्या धनगर समाजाला माझी विनंती आहे की मी बी अहिल्याच्या विचारसरणीचा एक छत्रपतीचा मावळा आहे. ज्या अहिल्याने आपली स्वराज्याची मंदिरं जीर्णोद्धार करून शाबूत ठेवली, त्या अहिल्याच्या धनगर समाजाने, त्या वंशातल्या समाजाने आपल्या राजाचा सन्मान खरंच चांगल्या प्रकारे करावा आणि आमच्याही कपाळाला तुमचा भंडारा खिलोबाचा लावावा. कारण आपण एकाच आईची लेकरं आहोत. तुम्ही राजाला विरोध करताय, मग ही तुमच्यात कोण आहे फितुरी, कोण आहे तुमच्यात पिसाळलेला, कोण आहे पिसाळ? आज हाके सांगितलं, आम्ही रात्री व्हिडिओ बघितला, आम्ही कधी व्हिडिओ करत नाही. पाटील साहेब, हाके साहेबांनी व्हिडिओ केली की मी येतोय तिथे. अरे इथं काय झालंय यायला? तू स्वराज्याची मूर्ती उभा राहिल्यानंतर तू म्हणतोय स्वराज्यात मी येतोय, तिथं राजाची मूर्ती उभा राहते काय? अरे राहायला आम्ही काय डुकरीनीला आणि गाडीवनीला गेलोय होय? हे थोडंसं चॅलेंज. Thanks for watching Ekmat Digital.